नमस्कार, स्वामीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आपण जे बाजारात किंवा मॉलमध्ये स्वीट कॉर्न खातो ना, तीच रेसिपी घेऊन मी आली आहे। ती पण 3 व्हरायटीमध्ये। एक बटरवाली बनवणार आहे, त्यासोबतच चीज अँड चिली फ्लेवर बनवणार आहे आणि एक मसालावाला फ्लेवर बनवणार आहे। तर काय माझ्या चटोरा मैत्रिणींनो, कशा आहे तुम्ही? चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आधी आपण कॉर्न स्टीम करून घेऊया। त्यासाठी एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 कप कॉर्न टाकत आहे। 3 फ्लेवरचे बनवायचे आहे म्हणून मी इथे 3 कप कॉर्न घेतले आहे आणि आता थोडंसं पाणी आणि मीठ टाकून परत याला स्टीम करायला ठेवते आहे। तर मीडियम गॅसला स्टीम करायला ठेवले होते आणि आता बघा मी परत एकदा चेक करते आहे आणि मिक्स करून घेते आहे आणि परत 2 मिनिटांसाठी स्टीम करायला ठेवते आहे। तर इथे बघा आता आपले कॉर्न छान स्टीम झाले आहेत। आता याच्यामधलं पाणी आपण गाळून घेऊया। तर इथे मी एक चाळणी घेऊन कॉर्न मधलं एक्स्ट्रा पाणी गाळून घेते आहे आणि फर्स्ट फ्लेवर बनवायला घेते। तर आपला फर्स्ट फ्लेवर आहे बटर कॉर्न। त्यासाठी मी इथे एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 कप स्टीम केलेले कॉर्न घालत आहे, 1 चमचा बटर घालते आहे आणि थोडंसं मीठ घालून चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा मी चिली फ्लेक्स घातलाय। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते आहे, एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये मी थोडंसं काळी मिरी पावडर टाकते आहे, त्याच्यामुळे या कॉर्नला खूप छान टेस्ट येणार आहे। परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथे रेडी आहे आपले हे बटर कॉर्न। तर हे खायला एकदम छान बटरी लागतात, एकदा नक्की बनवून बघा। आता आपण दुसरा फ्लेवर बनवूया। दुसरा फ्लेवर आहे आपला चीज चिली फ्लेवर। त्यासाठी मी इथे बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 कप कॉर्न टाकले आहे, 1 हिरवी मिरची बारीक कापून टाकली आहे, थोडंसं चिली फ्लेक्स टाकला आहे आणि चवीनुसार मीठ घातला आहे आणि 1 चमचा बटर घातला आहे। आता इथे मी हे मोझरेला चीज यूज करते आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं काळी मिरी पावडर टाकायची। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे आपले रेडी आहे चीज चिली कॉर्न। तर सर्व करायला घेऊया। इथे हे सर्व करते आहे मी। तर मला चीज खूप आवडते, त्याच्यामुळे मी थोडंसं चीज जास्त घातला आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता आपला थर्ड फ्लेवर आहे मसाला कॉर्न। त्यासाठी मी इथे एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 कप कॉर्न घेतले आहे। आता अर्धा चमचा मी लाल तिखट घातला आहे, चवीनुसार मीठ घातला आहे आणि थोडीसं काळी मिरी पावडर घातली आहे आणि एक बारीक कापून घेतलेला कांदा घालते आहे, एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो सुद्धा घालते आहे आणि छान लिंबू पिळून घ्यायचं याच्यावर आणि आता हे मिक्स करायचं व्यवस्थित। आता इथे मी थोडंसं 1 चमचा बटर पण घालते आहे, त्याच्यामुळे याला खूप छान टेस्ट येणार आहे। परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे रेडी आहे आपले चटपटीत मसाला कॉर्न। तर आपण सर्व करायला घेऊया आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।